आत्महत्या किंवा सुइसाईड हा शब्द शास्त्रात जरी नसला तरी ते कृत्य केल्याचे उदाहरणं आहेत, आपण नुकतेच पाहिले. आणि काहींना असं वाटतं की योनाने देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ज्यावेळेस त्याने खलाशांना सांगितलं की मला बोटीतून बाहेर टाकून द्या, माझ्यामुळे हे वादळ समुद्रावर आलेलं आहे. आणि त्यांनी त्याला टाकून दिला. त्याला वाटलं नव्हतं की आपण जिवंत राहू, परंतु त्याचं कार्य बाकी होतं. जेव्हा देवाच्या माणसाचं कार्य बाकी असतं, त्याने किती मरायचा प्रयत्न केला तरी मरण येत नसतं. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून ही घटना आपण योनाच्या पहिल्या अध्यायात आपण वाचतो, योना 1:11-15 मध्ये. तर असे हे जुन्या काळातले काही उदाहरण आहेत की ज्या लोकांनी आत्महत्याचा प्रयत्न केला. आणि मग नव्या काळातलं ते सर्वात ठळक असं उदाहरण, आणि ते म्हणजे यहूदा इस्कारियोतचं, की ज्या यहूदाने प्रभू येशू ख्रिस्ताला धरून दिलं, विश्वासघात केला आणि नंतर जाऊन गळफास घेतला. बघा, तर हे काही जुन्या काळातले नव्या काळातले ठळक उदाहरण आहेत. आता पवित्र शास्त्रात एक प्रिन्सिपल किंवा एक तत्व असं आहे की जीवन किंवा जीव हा देवाने दिलेला आहे आणि म्हणून तो मौल्यवान असा आहे. म्हणून परमेश्वराने ज्या 10 आज्ञा इस्रायलाला दिला, त्या 10 आज्ञांपैकी एक आज्ञा अशी होती की मनुष्य हत्या करू नको किंवा खून करू नको. मग तो खून किंवा ती हत्या दुसऱ्याची असो की स्वतःची असो. निर्गमचं पुस्तकाचा 20वा अध्याय 13व वचन. आणि नंतर ज्यावेळेस निर्णय घेण्याची वेळ आली त्यावेळेस अनुवाद 30 आणि वचन 19 मध्ये परमेश्वराने म्हटलं की जीवन मरण मी तुमच्या पुढे ठेवलेलं आहे, आणि जर तुम्हाला समजत नसेल कशाची निवड करावी, तो म्हणतो जीवनाची निवड कर. म्हणजे देवाची इच्छा आहे की माणसाने जीवन निवडावं, जे जीवन देवाने दिलेलं आहे. आता प्रश्न असा आहे की आत्महत्या करणं हे योग्य आहे का? आणि याचं उत्तर असं आहे की आपण देवाची निर्मिती देवाच्या प्रतिमेत असल्यामुळे ज्यावेळेस आपण स्वतःची हत्या करतो त्यावेळेस देवाच्या नियमाच्या किंवा तत्वाच्या विरुद्ध जातो. आणि म्हणून आत्महत्या करणं हे शास्त्राच्या दृष्टीने योग्य नाही. आता काही गोष्टी विचार करण्यासारख्या ज्या आहेत त्या ह्या की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला, त्याचं मरण सर्व मानव जातीसाठी आणि प्रत्येक व्यक्तीसाठी होतं. जिने आत्महत्या केली आणि जी करू इच्छित आहे त्या प्रत्येकासाठी. रोमकरासपत्र 5 आणि याच्या 8व्या वचनात सांगितलं आहे की प्रत्येक जण देवाच्या दृष्टीने मौल्यवान आहे. आज तुम्ही कोणत्याही जाती धर्माचे असाल, तुम्ही देवाच्या दृष्टीने मौल्यवान आहात. तुम्ही देवाची निर्मिती आहात. तुम्ही त्या देवाला ओळखत असाल अगर नसाल, परंतु तो तुम्हाला ओळखतो. त्याला तुमच्याबद्दल सर्व माहित आहे आणि म्हणून त्याच्या दृष्टीने आपण मौल्यवान आहोत. काही वेळेस आपण म्हणतो की देवाने आमच्यासाठी काय केलं. शास्त्र सांगतं काय केलं ते. फक्त पवित्र शास्त्र सांगतं की देवाने जगावर म्हणजे जगातील सर्व जाती धर्माच्या देशांच्या लोकांवर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. म्हणजे हे जे देवाने केलं हे मानव जातीवर तुमच्या माझ्यावर असलेल्या प्रीतीमुळे, प्रेमामुळे. कारण देव प्रीती आहे, तो प्रीती करणार आहे. मरण हे देवापासून नाहीये. म्हणून माणसाला सांगितलं होतं की ते फळ खाऊ नको, जर खाशील तर खास मरशील. म्हणून मरण देवाने नाही तर माणसाने स्वतःवर ओढून आणलेलं आहे. पण बरेच वेळेस अशा मृत्यूच्या घटना घडल्यानंतर आपल्याला काय ऐकायला मिळतं? देवाने असं का केलं? देवाने तसं करायला नको होतं. म्हणजे ब्लेम किंवा देवाला जबाबदार धरलं जातं. पण देव जीवन देणारा आहे, जीवन घेणारा नाही. तर शास्त्राचं पहिलं तत्व आहे की जीवन हे मौल्यवान आहे. माणूस देवाच्या प्रतिमेत आहे आणि प्रत्येकासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःचं अर्पण केलेलं आहे. स्वतःचं रक्त सांडून त्या रक्ताने विकत घेतलेलं आहे.
आता ह्या परिस्थितीतून ज्या वेळेस आपण जातो, आपणच नाही तर आपल्या पूर्वीच्या काळात देखील अनेक लोक आणि देवाचे लोक सुद्धा या मनस्थितीतून गेले, की ज्यांना असं वाटलं की सर्व संपून टाकावं, मरून जावं. पहिले राजाच्या 19व्या अध्यायात आपण वाचतो की एलिया संदेष्टाने ज्यावेळेस बालाचे 300 संदेष्टे कर्मेल पर्वतावर एकट्याने मारून टाकले आणि एवढा मोठा विजय मिळवल्यानंतर ज्यावेळेस इस्बेल राणीने त्याला नोटीस पाठवली, चिठ्ठी पाठवली, ती वाचून तो घाबरला आणि तो पळून गेला आणि तो इच्छा करू लागला आणि त्याने ऍक्च्युली असं म्हटलं की आता पूर्ण झाले आणि देवाला विनंती केली की त्याने त्याला काढून घ्यावं. पहिले राजे 19 आणि वचन 4. देवाचे संदेष्टे एलियासारखा माणूस देखील ह्या मनस्थितीतून गेला. म्हणजे आत्महत्येचा विचार येणं, सर्व काही संपवा विचार येणं हा चुकीचा नाही, तो मानवी स्वभाव आहे. आपण अंडर प्रेशर एखाद्या परिस्थितीत आल्यानंतर असं विचार, परंतु ते कृत्य करणं हे वेगळं. विचार येणं चुकीचं नाही, परंतु त्या विचाराप्रमाणे कृतीत आणणं हे चुकीचं आहे. आणि समजा जर देवाने ती प्रार्थना ऐकली असती आणि त्याला जगातून काढून घेतलं असतं, तर उरलेलं कार्य, उरलेले चमत्कार आणि ध्येयासकट जो वर घेतला गेला, हा अनुभव त्याला आला असता का? आपल्याला माहित नसतं की देवाने आपल्यासाठी पुढे काय राखून ठेवलेलं आहे. तुम्हाला माहित नाही, मला माहित नाही की पुढे काय होणार आहे, काय राखून ठेवलं आहे, पण त्याला माहित आहे. आणि त्याच्या अगोदरच आपल्या मनात जेव्हा असे विचार येतात, तर आपण जर तसं केलं तर जे आपल्यासाठी देवाने ह्या आयुष्यात राखून ठेवलेलं असतं ते आपण मिस करतो, त्याला आपण मुकतो. आणि इर्मयाच्या बाबतीत देखील तसं झालं. इर्मया 20 आणि 14 मध्ये त्याने देखील हताश हो, निराश हो हे दुःख व्यक्त केलं की ज्या दिवशी मी जन्मलो तो दिवस शापित असो. इयोबाने देखील तसं म्हटलेलं आहे. परंतु देवाची स्तुती असो, देवाचं वचन आणि देव हा दिलासा देणारा देव आहे. आकाश आणि पृथ्वीचा तुमचा आणि माझा निर्माण करता देव, तो काय म्हणतो जरा ऐका. त्याचं वचन असं सांगतं, स्तोत्र 34 आणि वचन 18. परमेश्वर भग्न हृदयी लोकांच्या सन्निध असतो. कोणाच्या जवळ असतो? भग्न हृदय, ब्रोकन हार्टेड, ज्यांना असं वाटतं की आता काही उरलेलं नाही, जगण्याला काही अर्थ नाही. परमेश्वर भग्न हृदयी जनांच्या सानिध्य असतो. अनुतप्त मनाच्या लोकांना तो उद्धारितो. बघा, ब्रोकन अँड अ कॉन्ट्राइट हार्ट, ओ गॉड यू विल नॉट डिस्पाइज. भग्न अनुतप्त अंतःकरण तो तुच्छ मानणार नाहीस. हे किती विशेष आहे ना, की अशा मनस्थितीत, अशा वेळेस देव आपल्या जवळ असतो. हो, हेच देवाचं वचन सांगतं. आणि देवाचं वचन हे देखील सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त हा मनुष्य रूपाने ज्यावेळेस जगात आला, तो सर्व मनस्थितीतून, परिस्थितीतून पार गेला. इब्री लोकास पत्र याचा 2रा अध्याय आणि 14वं वचन. बरेच वेळेस कदाचित तुम्हाला वाटत असेल की देवाला काय माहित आहे मी कोणत्या मनस्थितीत, मी किती टेन्शन मध्ये आहे, किंवा देव समजू शकत नाही का? आपल्याला असं वाटतं की कोणीच मला समजू शकत नाही, कोणालाच अनुभव नाही. परंतु देव समजू शकतो, प्रभू येशू समजू शकतो, कारण त्याने ते अनुभवलेलं आहे. जरा ऐका, इब्री लोकास पत्र 2 वचन 14 आणि 15. ज्या अर्थी मुले एकाच रक्त मांसाची होती, त्या अर्थी तोही म्हणजे प्रभू येशू देखील त्यांच्यासारखा रक्त मांसाचा झाला. त्याने देव पण बाजूला केले आणि जगात आला त्यावेळेस त्याने मनुष्य रूप धारण केले आणि तो पूर्ण मनुष्य झाला, रक्त मांसाचा झाला, यासाठी की मरणावर धनीपण करणारा म्हणजे सैतान याला आपल्या मरणाने नाहीसे करावे. एक महत्वाचा उद्देश प्रभू येशू ख्रिस्त मनुष्य का झाला, की मरणाचा अनुभव घेऊ, मरणाची सत्ता आणणारा जो सैतान, ती सत्ता काढून टाकावे आणि मानव जातीला तुम्हाला मला मरणातून मुक्त करावं. वचन 15. आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दासपणाने बांधलेले त्या सर्वांना मोकळे करावे.
जनरली सर्वांनाच मरणाची भीती वाटते. सरासर मनुष्य, मग तो किती मोठा असो, श्रीमंत असो किंवा कोणी असो, सायकोलॉजिकली. परंतु ज्यावेळेस मनस्ताप, स्ट्रेस वाढतो त्यावेळेस माणूस मागचा पुढचा विचार करत नसतो. परंतु जनरली मरणाची ही भीती आहे. पण प्रभू येशू ख्रिस्ताने मरण सहन केलं. तो आपल्यासारखा मनुष्य झाला आणि मरणाच्या भयापासून आणि मरणाच्या सत्तेपासून आपल्याला मुक्त केलं. ही आनंदाची बातमी आहे. आज जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवणारे आहोत तर आपल्याला मरणाचं भय नाही नसावं. जर असेल तर पूर्ण सुवार्ता आणि प्रभू येशूने नेमकं काय मिळवलं हे आपल्याला माहित नाही. पण जेव्हा माहित होईल आणि माहित होतं त्यावेळेस मृत्यूचं भय हे नाहीसं होतं. आता 3 कारणं आहेत की ज्याच्यामुळे आपण आपला जीव घेऊ नये. परंतु ते पाहण्यापूर्वी मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की मरण किंवा मृत्यू हा माणसाचा शत्रू आहे. डेथ इज आवर एनिमी. तो शेवटचा शत्रू. आणि करिन्थिकरास पहिले पत्र याच्या 15व्या अध्यायात असं म्हटलेलं आहे की शेवटचा शत्रू हा नाहीसा केला जाईल. पहिले करिन्थ 15 आणि याचं 54 वचन बघा. हे जे विनाशी त्याने अविनाशी पण परिधान करावे आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले. म्हणजे हे शरीर हे मर्त्य आहे. आपण किती चांगला आहार घेतला, किती व्यायाम केला, किती स्वतःची काळजी घेतली तरी हे शरीर मर्त्य आहे. आणि सर्व शोध जरी माणसाने लावले, सर्व जरी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला तरी मृत्यूवर अजून कोणत्याही शास्त्रज्ञाने कोणी विजय मिळवलेला नाही. ज्यावेळेस मरणाची वेळ येते त्यावेळेस कोणीही काही करू शकत नाही. म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे, हे जे विनाशी त्याने अविनाशी पण परिधान केले आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले. असे जेव्हा होईल, म्हणजे असं होणार आहे एक दिवशी, असे जेव्हा होईल तेव्हा मरण विजयात ग्रासले गेले आहे असा जो शास्त्रलेख तो पूर्ण होईल. म्हणजे काय? म्हणजे एक दिवशी मरण हे नाहीसं होईल. यापुढे मरण राहणार नाही. हे टेम्पररी आहे. हे शरीर ज्या शरीरात आपण आहोत हे टेम्पररी आहे. हे मर्त्य अमरत्व परिधान करणार आहे. अविनाशी शरीर आपल्याला मिळणार आहे. हा शास्त्राचा विश्वास आहे. दुसरी गोष्ट अशी, पहिली गोष्ट की मरण हा शत्रू आहे. दुसरी गोष्ट ही की मरणाचं कारण हे पाप आहे. पापाचं वेतन मरण आहे. माणसाने पाप केलं म्हणून मरण आलं. माणसाने पाप करू नये, मरण येऊ नये ही देवाची इच्छा होती. पण माणसाने देवाची आज्ञा मोडली आणि स्वतःवर मरण ओढवून घेतलं. परंतु माणसाजवळ त्याचा उपाय नाही आहे मरणातून मुक्त होण्याचा, पापापासून मुक्त होण्याचा. त्याने सर्व जरी मिळवलं तरी माणूस याच्यावर विजयी झालेला नाहीये. म्हणून देवाने माणसासाठी योजना केली तारणाची की पापामुळे जे मरण आलं, हे पाप जे माणसाला देवापासून दूर करतं. मरण, दुखणे, आजार, सर्व प्रकारचे शारीरिक, मानसिक आणि सर्व प्रकारच्या जगातील समस्या ह्या तेव्हा सुरू झाल्या ज्यावेळेस माणसाचं देवाशी कनेक्शन तुटलं. ज्यावेळेस माणूस देवाविरुद्ध गेला, देवाची आज्ञा मोडली. म्हणून ह्या सर्व समस्या ज्या आहेत, हे सर्व प्रॉब्लेम, याचा मेन प्रॉब्लेम आहे पाप. तर बघा, शास्त्र माणसाचं केवळ काय प्रॉब्लेम याचं रोग निदान करतं एवढंच नव्हे तर त्याच्यावर उपाय देखील सुचवतं. माणसाचा खरा प्रॉब्लेम आहे पाप आणि पापाचा परिणाम आहे दुखणे, आजार, सर्व शारीरिक, मानसिक समस्या आणि शेवटी मृत्यू. परंतु देवाचा उपाय, देवाने याच्यावर हा उपाय केला की त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला ह्या जगात पाठवलं आणि सर्व मानव जातीचे पाप, शाप, दुखणे, आजार त्याच्यावर लागले. आपली, तुमची आणि माझी शिक्षा त्याला त्या वधस्तंभावर भोगायला लागली. आणि त्याच्या मरणाच्या द्वारे आणि पुनरुत्थानाच्या द्वारे
सर्व मानव जातीसाठी, तुमच्या आणि माझ्यासाठी तारणाचा मार्ग उपलब्ध केला. आणि म्हणून तारण हे देवाच्या कृपेने देवाची देणगी आहे. धर्म कर्म करून होत नाही. आज लोक वाटल ते करत आहे, मोक्ष मिळण्यासाठी, स्वर्ग प्राप्तीसाठी, पापांच्या क्षमेसाठी. पण आनंदाची गोष्ट, शुभ वर्तमान, सुवार्ता हे आहे की पापांची क्षमा ही देवाची देणगी आहे. तारण ही देवाची देणगी आहे. देवाचं वचन सांगतं की पापाचं वेतन मरण आहे, पण देवाचे कृपादान ख्रिस्त येशूमध्ये सार्वकालिक जीवन आहे. किती विशेष आहे, नाही का? जरा विचार करा. हे देवाचे कृपादान आहे, हे ऑफर केलेलं आहे, पण ते स्वीकारायचं का नाही हा ज्याचा त्याचा निर्णय आहे. मला पाहिजे तर मी आज सुइसाईड करू शकतो, तुम्हाला पाहिजे तुम्ही करू शकता. पण मी जर ठरवलं, तुम्ही जर ठरवलं, तर आपण प्रभू येशूकडे वळू शकतो आणि त्याला आपलं जीवन समर्पित करून त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. निर्णय आपल्याला दिलेला आहे. तुमचा आणि माझा निर्णय देव घेऊ शकत नाही. आणि म्हणून निर्णय महत्वाचा असतो. आणि अनेक लोक निर्णयापर्यंत येतात पण निर्णय घेत नाही. पण मी असं म्हणतो, निर्णय घेणं न घेणं हा पण एक निर्णय आहे. तर मृत्यू हा अंत नाहीये. बरेच लोकांना असं वाटतं समस्येत असल्यानंतर, एकदाच आपण संपवून टाकलं, आपण एकदाच मरून गेलो तर संपलं. परंतु तिथे संपत नाहीये. मरण हा शेवट नाहीये. तुम्ही आणि मी देवाच्या प्रतिमेत आहोत. देव अविनाशी सार्वकालिक आहे. तो सदा सर्वकाळ जिवंत आहे. आणि म्हणून आपण म्हणजे तुम्ही आणि मी, म्हणजे हे शरीर नाही, तर जो भाग मृत्यूनंतर स्वर्गात किंवा नरकात जातो, तो पार्ट ज्याला आत्मा असं म्हणतात, ते खरे तुम्ही आणि मी आहोत. आणि तो देवाच्या प्रतिमेत आहे. तो देवाशी अपेक्षा करतो, उत्कंठा करतो की देवाशी कनेक्ट होण्याचा. तो आत्मा आपल्याला प्रत्येकाला जाणीव करून देतो की कोणीतरी कुठंतरी ह्या जगाचा निर्माण करता आहे, कुठेतरी देव आहे, कुठंतरी आहे. ह्याची जाणीव का होते? कारण देवाने एक पार्ट त्याचा आपल्यामध्ये ठेवलेला आहे, त्याचा आत्मा. आपला एक पार्ट मातीचा आहे, जो मरण आल्यानंतर मातीला मिळतो. परंतु एक पार्ट देवाने दिलेला आहे, तो त्याच्याकडे परत जातो. शास्त्र सांगतं की माती मातीला मिळते आणि जो आत्मा देवाने दिला तो निर्माण कर्त्याकडे परत जातो. म्हणून मरण हा अंत नाहीये. जर तुम्हाला वाटत असेल की मरणाने समस्या सुटतात, तर मरण हा शेवट नाही. मरणानंतरच सुद्धा जीवन आहे. तुम्ही आणि मी अविनाशी आहोत. शरीर विनाशी आहे, शरीराचा मृत्यू होईल, परंतु आपण जे खरे आपण हे सदा सर्व काळ कुठेतरी जिवंत राहणार आहोत, देवाच्या जवळ, त्याच्या सानिध्यात किंवा देवापासून दूर. आता 3 कारण ज्यासाठी आपण आत्महत्या करू नये. पहिलं कारण हे, प्रभू येशूने असं म्हटलं की चोर येतो तो चोरी, घात व नाश करावा यासाठी येतो. म्हणजे सैतानाविषयी तो बोलत होता. पण मी आलो आहे यासाठी की त्यांना जीवन प्राप्ती व्हावी आणि ती विपुलतेने व्हावी. म्हणजे त्या वचनामध्ये योहान 10:10 मध्ये 2 व्यक्तीबद्दल आपण ऐकतो, एक जीवन देणारा आणि एक जीवन घेणारा. चोर म्हणजे सैतान हा घात नाश करतो, परंतु प्रभू येशू ख्रिस्त जीवन द्यायला आलेला आहे. अनेकांना वाटतं की तो धर्म द्यायला आलाय, तत्वज्ञान, काही नवीन रूल्स किंवा नियम पाळा म्हणून सांगायला आलेला आहे. नाही, आपल्याला तत्वज्ञानाची गरज नाहीये, आपल्याला धर्मकर्माची गरज नाहीये, आपल्याला जीवनाची गरज आहे. कारण आपण मृत्यूकडे चाललेलो आहोत आणि ते जीवन द्यायला प्रभू येशू ख्रिस्त आला. म्हणून त्याचं वचन सांगते की त्याच्या ठायी जीवन होते आणि ते जीवन मनुष्यांचा प्रकाश होते. ज्यावेळेस माणसाने पाप केलं, देवाची आज्ञा मोडली, फळ खाल्लं, त्यावेळेस ते जीवन प्रवाह जो देवापासून त्याच्यामध्ये होता तो सप्लाय कट झाला. माणूस देवापासून डिस्कनेक्ट झाला आणि मृत्यू आला. आणि जे जीवन गमावलं, त्या एदेन बागेत माणसाने धर्म नाही गमावला,
तत्वज्ञान नाही गमावलं, तर जीवन गमावलं. आणि ते जीवन द्यायला प्रभू येशू जगात आला. पण लोकांनी त्याचा धर्म केला आहे, ख्रिस्ती धर्म. ख्रिस्ती हा ऍक्च्युली धर्म नाही. ख्रिश्चियानिटी इज नॉट अ रिलिजन, इट इज अ रिलेशनशिप. माणसाचं देवाशी तुटलेलं नातं जोडायला प्रभू येशू आला. पापाचा प्रॉब्लेम सोडवायला, पापाची शिक्षा भोगून आपल्याला देवाशी जोडण्यासाठी तो जगात आला. आणि म्हणून माणूस ज्यावेळेस प्रभू येशूवर विश्वास ठेवतो तारणारा म्हणून, तो देवाचा पुत्र आणि कन्या होतो, देव त्याचा पिता होतो. म्हणजे काय, एक नातं जोडलं जातं. आता देव पिता झाल्यानंतर मग आपण कोणत्या जातीचे धर्माचे होतो? धर्माचा विषयच नाही का? आपण देवाचे पुत्र आणि कन्या होतो. तर हे ह्याच्यासाठी प्रभू येशू आला. तर पहिलं कारण, आपण आपला जीव घेऊन याचं पहिलं कारण हे की सैतान हा प्रारंभापासून लबाड आहे आणि तो आपल्याला आपल्या परिस्थितीबद्दल लबाडी करतो की ही परिस्थिती कधीही बदलणार नाही, तुझं कधीही चांगलं होणार नाही, ह्या प्रॉब्लेमवर काही उपाय नाही, तू जीवन संपवून टाक, असे विचार तो आपल्या मनात आणतो. आणि आत्महत्या प्रवृत्त करणारे देखील सैतानाचे दुष्टात्मे आहेत. त्यांच्या इन्फ्लुएन्स मध्ये आल्यानंतर त्या भावनेमध्ये, त्या वातावरणामध्ये माणूस ती टोकाची भूमिका घेतो, ते टोकाचं पाऊल उचलतो. दुसरं कारण हे की देवाने प्रत्येकासाठी एक कोर्स किंवा एक धाव नेमलेली आहे पूर्ण करण्यासाठी. देवाची तुमच्यासाठी, माझ्यासाठी, प्रत्येकासाठी एक योजना आहे. शास्त्र सांगते की देवाने दुर्जन देखील एका उद्देशाने निर्माण केलेला आहे. देव उद्देश किंवा पर्पस असलेला देव आहे. विनाकारण त्याने काही कोणालाही निर्माण केलेलं नाही. आणि माणसाचं आद्य कर्तव्य हे आहे की मी कोण आहे, कशासाठी आहे, कुठून आलो आणि कुठं जात आहे. हे जर प्रश्नाचे उत्तर मिळालं नाही तर आपण किती शिकलो, किती विद्वान झालो आणि सर्व जग जरी मिळवलं, पण आपली आयडेंटिटी, आपली ओळख, आपण कोण आहोत, जीवन कशासाठी आहे, हे जर कळलं नाही तर त्याचा काही अर्थ नाही. आणि ह्या प्रश्नाचे उत्तर कोणत्या धर्मात नाही, सायन्समध्ये नाही, तत्वज्ञानात नाही, तर फक्त आणि फक्त पवित्र शास्त्रात, देवाच्या वचनात आपल्याला आढळतं की सृष्टीचा आपला निर्माण करता देव आहे. आपण त्याची निर्मिती आहोत. निर्माण करता निर्मितीपेक्षा श्रेष्ठ असतो आणि त्याने जीवन दिलेलं आहे, म्हणून आपण ते जीवन काढून घेणं किंवा स्वतःची हत्या करणं हे योग्य नाही. आता प्रेषितांची कृत्ये याच्या 16व्या अध्यायामध्ये एक घटना आहे आणि ह्याच्यातून आपण पाहू की आत्महत्या करणे का योग्य नाही. आत्महत्या करण्याला कोणकोणते कारण आपल्याला कारणीभूत ठरतात. प्रेषितांची कृत्ये याचा 16वा अध्याय आणि याच्या 25व्या वचनापासून. आणि घटना अशी आहे की पाऊल आणि सिला हे प्रभू येशूचे शिष्य सुवार्थेच्या कार्यामुळे जेलमध्ये टाकण्यात आलेलं आहे. आणि त्या काळातले जेल अंधार कोठडीचे आणि भयानक असे तुरुंग होते. आणि त्या ठिकाणी ते असताना काय झालं बघा, वचन 25. सुमारे मध्यरात्री पाऊल व सिला हे देवाला प्रार्थना करीत व गाणे गात असता बंदिवान म्हणजे कैदी त्यांचे ऐकत होते. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदीशाळेचे पाय डगमगले, सर्व दरवाजे लागलेच उघडले व सर्वांचे बंद तुटले. किती खुश झाले असतील नाही का की आता आपण पळून जाऊ शकतो, आता कोणीही आपल्याला अडवू शकत नाही. आणि हे एकदम अचानक नकळत झालेलं आहे बघा. आणि त्यावेळेस काय झालं बघा, तेव्हा बंदीशाळेचा नायक म्हणजे जेलर, ज्याला आपण म्हणू, झोपेतून जागा होऊन त्याने बंदीशाळेचे दरवाजे उघडलेले पाहिले आणि कैदी पळाले असतील असे वाटून तलवार उपसून तो आपला घात करणार होता. त्याला माहित होतं की कैदी जर पळून गेले तर मरणदंडाची शिक्षा ही होणारच. म्हणून ती शिक्षा भोगण्यापेक्षा त्याने ठरवलं की मीच माझा जीव घेतो. आणि म्हणून त्याने काय केलं की त्याने तलवार उपसली आणि स्वतःचा घात करणार होता, म्हणजे आत्महत्या करणार होता.
आता हा आत्महत्या का करणार होता? त्याला असं वाटलं की सर्व कैदी पळून गेले आणि त्याच्यामुळं माझं पद जाईल, माझा जीव जाईल, मला शिक्षा होईल, त्याच्यापेक्षा मीच माझा जीव घेतो, हे विचार त्याच्या मनात आले. परंतु खरंच तसं घडलं का? अशा वेळेस आपल्या मनात प्रेशरमुळे, तणावामुळे असे विचार येतात की जे घडलं नाही ते घडू शकतं किंवा घडेल असं आपल्याला वाटू लागतं. ही पहिली गोष्ट, पहिलं सिम्पटम आत्महत्येचं, की जे घडलेलं नाही असं वाटतं की असं जर झालं तर, घडलं तर, किंवा असं घडणारच आहे, ते घडण्याच्या आत मी हे सर्व संपवून टाकतो. तर त्याला असं वाटलं म्हणून त्याने तलवार उपसली आणि तो स्वतःला मारून टाकणार होता. हे विचार त्याच्या मनात आले. त्याला वाटलं की आता काही अर्थ नाही. आज तुम्ही जर अशा मनस्थितीत असाल की जगण्याला काही अर्थ नाही, आम्ही सर्व करून झालं, आम्ही सर्व देव केले, धर्म केले, चर्च केलं, सर्व काही प्रयत्न केले, तर धीर धरा. देवाला कार्य करायला वेळ द्या. त्याला पण असं वाटलं की सिच्युएशन एकदम होपलेस आहे, आता काही होऊ शकत नाही. आणि अनेकांनी ह्याच कारणामुळे आपले जीव गमावले, आत्महत्या केल्या, की आता काही फायदा नाहीये, जगून काही उपयोग नाही, मला माहितीये काही होणार नाही, असं समजून एका क्षणात त्याने स्वतःचा जीव घेतलेला आहे. बघा, परंतु काय झालं बघा, वचन 28, प्रेषितांची कृत्ये 16 आणि वचन 28, इतक्यात पौल मोठ्याने ओरडून म्हणाला, तू स्वतःला काही अपाय करू नको. आता विचार करा, सीन असा आहे, मध्यरात्रीची वेळ आहे, त्यावेळेस आपल्यासारखे काही लाईट्स वगैरे नव्हते आणि अचानक हे सर्व घडलेलं आहे. भूमिकंप झाला, सर्वांचे बेड्या उघडल्या आणि दरवाजे उघडलेले आहेत कैद्यांचे, आणि हे सर्व अचानक घडलेलं असताना हा माणूस जेलर गडबडून गेला, स्वतःचा जीव घेणार इतक्याच पावलाला कळलं आणि त्याने मोठ्याने ओरडून काय म्हटलं की तू स्वतःला काही अपाय करू नको. आणि हा माझ्या संदेशाचा आजचा टायटल किंवा विषय आहे की तू स्वतःला काही अपाय करू नको. डू युअर सेल्फ नो हार्म. पौल त्याला म्हणतो की तू स्वतःला काही अपाय करू नको, कारण आम्ही सर्व येथेच आहोत. काय वाटलं असेल हे शब्द ऐकून? क्षणातच स्वतःचा जीव घेणार, आणि हे शब्द कानावर पडले की स्वतःचा घात करू नको, आम्ही सर्वजण इथेच आहोत, कोणीच पळालेलं नाही, पळण्याच्या प्रयत्नात नाही. क्षणात त्याचा निर्णय बदलला. तो शब्द, एक वाक्य देवाच्या वचनात माणसाचं जीवन कायमचं बदलून टाकतं. वन वर्ड फ्रॉम गॉड कॅन चेंज युअर लाईफ फॉर एव्हर. आज देवाच्या वचनात आपल्यासाठी ह्या परिस्थितीवर देवाचं वचन आहे का? Is there any word from the Lord on this, for this problem of suicide today? Yes. Do yourself no harm. तू स्वतःला काही अपाय करू नको, हे देवाचं वचन आहे. आणि तो म्हणतो कारण आम्ही सर्व इथेच आहोत. आणि मग काय झालं बघा, मग दिवे आणून तो आत धावत गेला, कापत कापत पौल व सिला यांच्या पाया पडला आणि त्यांना बाहेर काढून म्हणाला, महाराज, माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे? विचार करा, एक जेलर पौल आणि सिला या कैद्यांच्या पाया पडतोय, पण त्याला कळलं की हे नॉर्मल कैदी नाही आहेत, हे कोणीतरी विशेष आहेत, आणि म्हणून तो त्यांच्या पाया पडतो आणि तो म्हणतो की माझे तारण व्हावे म्हणून मी काय केले पाहिजे. त्याला माहित होतं की कोणता आरोप त्यांच्यावर होता आणि का ते जेलमध्ये होते, की ते येशू ख्रिस्त नावाच्या देवाची सुवार्ता सांगत आहेत म्हणून. त्यांनी कोणता खून किंवा दरोडा टाकलेला नव्हता ह्या कारणासाठी, आणि एकदम त्याला आठवलं आणि तो म्हणतो की माझं तारण व्हावं म्हणून मी काय करावे. बघा, क्षणात त्याचे विचार बदलले. जो स्वतःचा जीव घेणार होता तो जीवन कसं मिळेल
सार्वकालिक जीवन कसं मिळेल याचा विचार करू लागला. आणि त्यांनी काय म्हटलं? ते म्हणाले, वचन 31, प्रभू ईश्वर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. तारण कसं होतं? प्रभू ईश्वर विश्वासाने होतं. धर्म कर्म करून होत नाही, चर्चला जॉईन करून, फॉर्म भरून किंवा काही चांगले कर्म करून होत नाहीये. प्रभू ईश्वर विश्वास ठेवल्याने, की प्रभू ईश्वरने जे केलं ते, की तो माझा जगाचा तारणार आहे. त्याने माझ्याऐवजी मरण सोसलं आणि जीवन मला उपलब्ध करून दिलं. त्याने माझे पाप शाप पाहिले. प्रभू ईश्वर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व त्याच्या घराण्याचे तारण होईल. आणि काय झालं माहितीये का? त्यांनी त्याला व त्याच्या घरातील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले. तो त्यांना घरी घेऊन गेला मध्यरात्रीच्या वेळी. लगेच त्यांची सुटका करून ते जेलरच्या बंगल्यावर गेले. आणि काय झालं माहितीये का? त्यांच्याकडून देवाचं वचन ऐकलं सर्व फॅमिलीने. मग रात्रीच्या त्याच घटकेस, आणि हे सर्व रात्रीचं घडत आहे बघा, रात्रीच्या त्याच घटकेस त्याने त्यांना जवळ घेऊन त्यांच्या जखमा धुतल्या. आणि तेव्हाच त्याने व त्याच्या सर्वांनी बाप्तिस्मा घेतला. मग त्याने त्यांना घरी नेऊन खाऊ घातले आणि देवावर विश्वास ठेवून सहकुटुंब हर्ष केला. काही तासापूर्वी जो स्वतःचा जीव घेणार होता, आत्महत्या करणार होता, तो माणूस थोड्याच काही तासानंतर, 1-2 तासानंतर आनंद करू लागला देवामध्ये. असं होऊ शकतं का? हो. कसं? ज्यावेळेस देवाचा शब्द, देवाचं वचन ऐकतो, की प्रभू येशू ख्रिस्त जीवन देणारा आहे, प्रभू ईश्वर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराचे तारण होईल. त्याने विश्वास ठेवला, प्रभू ईश्वरला तारणार म्हणून स्वीकारलं, त्याच्या घराण्याने स्वीकारलं. आणि तो विधर्मी जेलर होता. आणि सर्वांनी त्याच रात्रीतून बाप्तिस्मा घेतला, एकत्र सहभोजन केलं आणि हर्ष केला. किती विशेष आहे. काही तासातच त्याचं जीवन बदललं. काही तासातच त्याचे आत्महत्येचे, मृत्यूचे विचार बदलले आणि परिस्थिती बदलली. आता समजा जर त्याने जीव घेतला असता, समजा जर त्याने पावलाचे ते शब्द ऐकून विश्वास ठेवला नसता, तर त्याने त्याचं जीवन संपवलं असतं. आणि जर जीवन संपवलं असतं, तर हे त्याला आणि त्याच्या कुटुंबाला देवाच्या तारणाचा अनुभव आला असता का? त्याने कुटुंबासमवेत हर्ष केला असता का? नाही. कुटुंब त्याला मुकलं असतं. कुटुंब दुःखी असतं, की त्याने आत्महत्या केली कुटुंब प्रमुखाने. परंतु प्रभू येशू दुःख बदलणारा देव आहे. तो दुःख निवारण करणारा देव आहे. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस पावलाने त्याला सुवार्थ सांगितली, त्याने विश्वास ठेवला, त्याचे विचार बदलले, त्याचं जीवन बदललं. तो मरणातून जीवनात आला आणि तो हर्ष करू लागला. वचन 34 मध्ये सांगितलं, की त्याने कुटुंबासह हर्ष केला. जर आपण जीवन संपवलं, तर देवाने पुढे आपल्यासाठी काय राखून ठेवलेले याचा अनुभव आपण घेऊ शकू का? घेता येईल का? नाही. पण जर आपण देवाचं वचन ऐकलं, आणि देवाचं वचन काय आहे आज सायंकाळच्या वेळेस, की तू आपणाला काही इजा करू नको, डू युअर सेल्फ नो हार्म. तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नको. हे देवाचं वचन आज तुमच्यासाठी. आज कदाचित कोणीतरी हे ऐकत असताना आत्महत्येचा प्रयत्न केला असेल, देवाने तुम्हाला जीवन ठेवलं. कदाचित त्या विचारात असा, मी तुम्हाला सांगतो की तसं करण्याची गरज नाही. आयुष्य, जीवन हे बहुमोल आहे, देवाने दिलेलं जीवन देवाची देणगी आहे. आणि या जीवनाचा आपण काय करतो ही आपली देवाला देणगी आहे. लाईफ इज अ गिफ्ट ऑफ गॉड, अँड व्हॉट यू डू विथ युअर लाईफ इज युअर गिफ्ट टू गॉड. म्हणून निराश होण्याची गरज नाही. देव हा आशेचा देव आहे. दुसरं कारण असं, की देवाने आपल्यासाठी एक धाव नेमलेली आहे. आणि इब्री लोकास पत्र 12 अध्याय 1 वचनात सांगितलं आहे, की जी धाव त्याने आपल्यासाठी नेमलेली ती आपण धीराने धावावी. पावलासारखा देखील या परिस्थितीतून गेला.
मरणाचा अनुभव, धोंडमार, दगडमार, छळ, मेला म्हणून लोकांनी सोडून दिला, परंतु देवाने त्याला मरू दिलं नाही. देव जीवन देणारा आहे, जीवन घेणारा नाही. आणि मग आपण वाचतो की ज्याने ह्या अनुभवातून गेला तो विजयी झाला, कारण त्याने प्रभू येशूवर विश्वास ठेवला. आणि तो त्याच्या आयुष्याच्या शेवटी असं लिहितो तिमोथेला दुसरे पत्र त्याच्या 4थ्या अध्यायामध्ये, तो म्हणतो की जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखलेला आहे. प्रभू येशूवर विश्वास ठेवल्यामुळे जरी मरणाचा अनुभव, जरी मरणाची परिस्थिती आली, जरी आपण संपून जाऊ असं त्याला वाटलं, तरी देवाने त्याला मरू दिलं नाही, कारण त्याने त्याचं जीवन प्रभू येशूच्या स्वाधीन केलं होतं. जेव्हा तुम्ही आणि मी आपलं जीवन प्रभू येशूच्या स्वाधीन केलेलं असतं, कशी जरी परिस्थिती आली तरी आपण ते टोकाचं पाऊल उचलत नाही, कारण देव आपलं संरक्षण करत असतो. आणि तो म्हणतो की आता राहिले ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवलेला आहे, आणि केवळ माझ्यासाठीच नाही तर प्रत्येकासाठी. तर दुसरं कारण हे, आत्महत्या का करू नये, कारण देवाचा आपल्या प्रत्येकाच्या जीवनासाठी, तुमच्यासाठी एक उद्देश आहे, एक प्लॅन आहे. तो आपण जाणून घेतला पाहिजे, आणि तो तेव्हा आपण जाणून घेऊ शकतो जेव्हा आपण प्रभू येशूकडे वळतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवतो. आणि तिसरं कारण की आपण स्वतःचे नाही, तर ख्रिस्ताने आपल्याला त्याच्या रक्ताने विकत घेतलेला आहे. पहिले कोरिन्थीकरास पत्राचा 6वा अध्याय आणि वचन 19 आणि 20, आपण स्वतःचे मालक नाहीत. तुम्ही स्वतःला निर्माण केलं नाही, मी स्वतःला निर्माण केलेलं नाही. लक्षात घ्या, जो निर्माण करता तो तुमचा आणि माझा मालक आहे, त्याला आपल्या जीवनावर अधिकार आहे. तुमचे शरीर, तुमच्यामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे, त्याचे मंदिर आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही का? अनेकांना वाटतं की शरीर महत्वाचं नाही, आम्ही शरीराचं काही करू शकतो, माझी बॉडी, माझं शरीर आहे. जर तुम्ही ख्रिस्ताचे झाले आहात, समर्पण केलेलं, तर तुमचं शरीर त्याचं झालेलं आहे आणि त्याचा आत्मा तुमच्यामध्ये आहे. आणि पाऊल कोरिन्थीकरांना आठवण करून देतो की तुम्हाला माहित नाही की तुमचं शरीर देवाचं मंदिर आहे. आणि मग तो काय म्हणतो, आणि तुम्ही आपले नव्हा, तुम्ही देवाची प्रॉपर्टी आहात, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. आणि रक्त, विचार करा, तुमची आणि माझी किंमत काय? प्रभू येशूचं रक्त. तुम्ही आणि मी इतके व्हॅल्युएबल आहोत देवाच्या दृष्टीने की त्याने तुमच्यासाठी, माझ्यासाठी त्या वधस्तंभावर जीव दिला आणि आपल्याला विकत घेतला, आपल्याला मरणाचा अनुभव येऊ नये. एका ऑपरेशनचा खर्च किती असतो? 1-1.5 लाखाच्या पुढे एका पार्टचा. तर टोटल शरीराच्या ऑपरेशनचा किंवा शरीराचा खर्च किती लाख करोड मध्ये. त्याच्यापेक्षा मौल्यवान तुमची आणि माझी किंमत देवाच्या दृष्टीने आहे, आणि ती आहे प्रभू येशूचं रक्त. म्हणजे तुम्ही आणि मी मौल्यवान आहोत म्हणून प्रभू येशूने त्याचा जीव देऊन, रक्त सांडून तुम्हाला मला विकत घेतला. म्हणून ज्यावेळेस मृत्यूचे विचार येतात, ज्यावेळेस असं वाटतं की आता मला जगायची इच्छा आणि मी सर्व संपून टाकतो, त्यावेळेस हा विचार करायचा की कोणीतरी माझ्यासाठी जीव दिलेला आहे, प्रभू येशू माझ्यासाठी वधस्तंभावर गेलेला आहे. तो ह्या जगात राहिला, तो लहानचा मोठा झाला, तो सर्व परिस्थितीतून पार गेला आणि आपला मुख्य याजक ठरला. तो समजू शकतो मला काय वाटतं, आणि तोच मला सहाय्य करू शकतो. तो म्हणतो की यास्तव तुम्ही आपल्या शरीराने देवाचा गौरव करा. मग जर आपण आत्महत्या केली तर शरीराने आपण देवाचा गौरव करतो का? देवाची योजना पूर्ण करतो का? नाही. म्हणून तुम्ही स्वतःला अपाय करून घेऊ नका, हे देवाचं वचन आहे. डू युअर सेल्फ नो हार्म. आता शेवटचा पॉइंट, एखादी व्यक्ती ज्यावेळेस आत्महत्या करते तेव्हा ती कुठं जाते? व्हॉट हॅपन्स व्हेन अ पर्सन कमिट सुसाइड? आता ती व्यक्ती जर प्रभू येशूवर विश्वास ठेवणारी असेल, तारण झालेली असेल,
खरंच जर तारण झालेली असेल तर अशा पॉइंटला आलं तरी ती आत्महत्याचा विचार करणारच नाही. पण समजा जर हत्या झाली किंवा आत्महत्या जरी केलीच तर जर तारण झालेलं आहे आणि आत्म्याचा नाश होऊ नये म्हणून जर देवाने आत्म्याचं तारण केलेलं आहे तर आत्महत्येनंतर मृत्यूनंतर देखील त्या व्यक्तीचं तारणच झालेलं आहे, नाही का? म्हणजे त्या आत्म्याचा नाश होत नाही. इफ यू आर सेव्ड बिफोर सुइसाइड यू आर सेव्ड आफ्टर सुइसाइड ऑल्सो. दुसरी बाजू, जर एखादी व्यक्ती प्रभूश्वर देवाला न मानणारी, तारण न झालेली, जी देवापासून दूर आहे, पापामध्ये आहे, तिने जर आत्महत्या केली, म्हणजे आत्महत्यापूर्वी जर तारण झालेलं नसलं तर आत्महत्येनंतर देखील तारण होत नसतं. म्हणजे त्या आत्म्याचा नाश झालेला असतो. आणि म्हणून जरी कॅथलिक चर्च किंवा कोणताही धर्म शिकवत असो की मरणानंतर सुद्धा आपण प्रार्थना करू शकतो आणि माणसाचा आत्मा अमुक ठिकाणावरून स्वर्गात जाऊ शकतो, हे चुकीचं शिक्षण आहे. शास्त्र सांगते की मनुष्याला एकदा मरण आणि त्याच्यानंतर न्याय होणे आवश्यक आहे. म्हणून निर्णय आजच घ्यायचा आहे, जीवन की मरण. परमेश्वर म्हणतो की मी जीवन मरण तुमच्या पुढे ठेवलेलं आहे, जीवनाची निवड कर. आज तुम्ही जीवनाची निवड करणार आहात. जर कराल तर प्रभू येशू तुम्हाला ते जीवन देईल. आणि जर जीवनाची निवड केलेली असेल आणि प्रभू येशूचे झालेला असाल तर तो आपला मुख्य याजक आहे. तो सर्व परिस्थितीतून पार गेला आणि तो आपल्याला सहाय्य करू शकतो. म्हणून आपण धैर्याने त्याच्या जवळ यावे. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला खरोखर धन्यवाद. थँक्यू साहेब. फार आशीर्वादित वचन सर्वांना मिळालं.